सो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावलाय तो म्हणजे जगदीश जाधव यांनी वैयक्तिक 13 बॉलमध्ये 32 धावा ठोकल्यात आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. होडगेज या ब्रँडची आकर्षक अशी टी-शर्ट दिली जाते या खेळाडूला. अमितजी वालगुडे आणि प्रकाशजी होडगे यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेले होडगेज या ब्रँडचे टी-शर्ट प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी दिले जात आहेत. आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय जगदीश जाधव या खेळाडूला. सामन्याला सुरुवात करा विनंती असणार आहे. टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. येस सामन्याला सुरुवात करायची आहे. टीम श्रीजय 11 लालबाग त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी. हां, दोन्ही संघांच्या कर्णधारांना प्रथमतः विनंती असणार आहे. एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. प्रथमेश मयेकर आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे आणि विनंती असणार आहे श्रीजय 11 लालबाग म्हणजेच विक्रांत जाधव आपला देखील अतिरिक्त खेळाडू आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा.
चला टीम विद्यानगरचा राजा, काळा चौकी. आपण त्वरितच क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची. एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा विनंती असणार आहे अभ्युदयनगरचा राजा, काळा चौकी. प्रथमेश मयेकर एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवा प्लीज. येस.
पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. साखळी पद्धतीने खेळवले जाणारे हे सामने टीम श्रीजय इलेव्हन लालबाग त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी हे दोन बलाढ्य संघ सामना क्रमांक 2 खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले. टॉस जिंकून टीम अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीजय इलेव्हन लालबाग या संघाकडून विशारद पगारे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय किरण. अमय्य बिरमोळे गोलंदाजीसाठी काळा चौकीचा हार्दिक पांड्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 1. हा देखील सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य देखण्या डोळ्याचा पारणा फेडणारे आयोजन आपण पाहतोय. आयोजन समितीच्या माध्यमातून नितीनदादा वंजारे आणि अमितजी महाडेश्वर या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्या मागे आपण पाहतोय मंदार गुरव म्हणजेच बंड्या यांना. टीम काळा चौकी अभ्युदयनगरचा राजा या संघाकडून रवीनाजी मिटबावकर या संघाचे संघ मालक. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल अमेय बिरमोळे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत पॉइंट्स मधून आणि बॉल अडवलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील घेतली. सिद्धेश भोसले आपण पाहतोय चांगलं बॅकअप त्यांनी देखील दिलंय. कर्णधार म्हणून त्यांची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशारद पगारे पहिलाच बॉल खेळत असताना बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला हा बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय अमय बिरमोळच्या विरुद्ध. मग याचा पुढचा बॉल हुक केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये गेलाय. धावसंख्या मिळेल 1 आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय धावफलकावरती टीमची 2 या आकड्यावर. टीम श्रीजय इलेव्हन लालबाग हा संघ विक्रांत जाधव या संघाचे संघ मालक आणि कर्णधार म्हणून जर आपण पाहिलं तर रोहित माने यांची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. लालबाग एक्सप्रेस. विशारद पगारे युवा टॅलेंटेड खेळाडू लालबाग परिसरातील अगदी कमी वयातच नाव रूपाला आलेला खेळाडू आपण पाहतोय. विशारद फलंदाजीसाठी आलाय. हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवलंय. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 3 या आकड्यावर. श्रीजय इलेव्हन लालबाग एक ताकदवर संघ विक्रांत जाधव यांचा तो संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अविनाश मिटबावकर यांचा संघ अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. श्याम सोलंकी त्याच्याकडून चूक झाली आहे आणि जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. शरद पगारेच्या बॅटमधून चौकार आलाय. श्याम सोलंकीकडून चूक आणि या चुकीला माफी नाहीये. बॉल फरार झाला 4 धावांसाठी. नेक्स्ट बॉल अमेय बिरमोळेचा. त्यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. कारण गोशांकित क्षेत्रामध्ये जरी आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि म्हणूनच की काय या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती
9 या आकड्यावर. स्लोअर वन बॉल, मोठा फटका खेळलाय जरूर आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. एकच धाव मिळेल. म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. चांगले षटक अमेय बिरमोईने हाताळलं. पहिले षटक हाताळत असताना त्याने अवघ्या 10 धावा खर्च केल्यात. विशारद पगार आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीजय 11 लालबाग संघाकडून. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रथमेश मयेकर स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. या संघाचा कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय. प्रथमेश मयेकर 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर वाईड बॉल आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 12 या आकड्यावर. प्रथमेश मयेकर संघाचा कर्णधार आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण दिवस आज मात्र हवामान खात्याचा देखील अंदाज आहे, की आज संपूर्ण दिवस पावसाने मात्र धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. चांगला बॉल पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक पाहायला मिळते प्रथमेश मयेकर. थोडंसं फलंदाजाच्या पेक्षा थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय प्रथमेश मयेकर यांच्या माध्यमातून. तर आमचे मित्र आपल्याच करिअर विभागातील एक नाव रूपाला आलेले माझे साथी समालोचक रोहन चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील सहर्ष स्वागत. हो, चांगला बॉल पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात बाहेर येतायत. वाईड बॉल आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होतील. आणि आता मात्र 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्स पंचांनी घोषित केलाय. सर रवी परब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुबोध गडसे हे 2 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतायत. लीग स्टेज पद्धतीने खेळले जाणारे हे सामने साखळी पद्धतीने संपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे संपूर्ण सामने कारण जर आपण पाहिलं तर एकूण 4 संघ आहेत ते म्हणजे शिवडी विधानसभेतील 4 संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सेकंड हाल्फ मध्ये 4 खुल्या गटातील संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील. यावेळेला चांगला बॉल. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतायत. ओंकार हर्षी बॉलपर्यंत एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची या आकड्यावर. विशारदसाठी पहा काय बॉल हाताळलाय. आतमध्ये आलाय जरूर हा बॉल. ज्यावेळेला व्हॉट अ शॉट! स्ट्रँड अँड डिलिव्हर फटका खेळला जरूर विशारदने. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार विशूच्या बॅटमधून.
यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. यावेळेला अनिकेत चव्हाणने एक चूक केली आहे आणि आणखीन एक बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी विशारदची विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत टीम अभ्युदयनगरचा राजा काळचौकी. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय सातत्याने आणि विशारदच्या बॅटमधून धावा येत आहेत. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा. विशू पगारे इज ऑन फायर नाऊ. यावेळेला फक्त दिशा दिली आहे. विशारद पगारेच्या बॅटमधून येतो आणखीन एक बिग हिट. या बॉलला पटवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संचित दोन्ही जाती नकाशाकडे. इट्स हँड हँडसम सिक्सर. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती झाल्या टीम श्रीजय 11 लालबाग. चला सामन्याला सुरुवात करा. वेळेचं देखील बंधन आहे. कारण साखळी पद्धतीने संपूर्ण सामने खेळवले जातात. आपण याची नोंद घ्यायची आहे. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीजय 11 लालबाग, त्याचप्रमाणे अभ्युदयनगरचा राजा, त्याचप्रमाणे शिवडीची महालक्ष्मी आणि अयान स्टार्स लालबाग असे 4 संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये. आणि पहिल्याच सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अयान स्टार्स या संघाने विजय मिळवला. पहिल्याच सामन्यामध्ये जगदीश जाधवच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 32 धावा आल्या आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय तो म्हणजे जगदीश जाधवने. आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टीम अभ्युदयनगरचा राजा काळचौकी त्यांच्या विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. षटक क्रमांक 3 आणि पहिलं तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अमेय बिरमोळे यांना आमंत्रित केलं जातंय. 30 धावा धावफलकावरती झाल्या. 30 ऑन बोर्ड. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना अमयाचा पहिला बॉल किरणसाठी आणि पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. निर्धाव डॉट बॉल. अमेय बिरमोळेचा पुढचा बॉल हुक केलाय बॉलला आणि पाठवलंय बॉलला सीमारेषा पलीकडे किरणने. येतोय किरणच्या बॅटमधून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 36 या आकड्यावर. पुढचा बॉल या वेळेला आता मात्र पंचांनी बरोबर दोन्ही हात बाहेर काढलेत. व्हाईट बॉल प्लस एक म्हणजे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि 1 फॉर दी ओव्हर. 1 बाउन्स पंचांनी घोषित केलाय. गोलंदाजाला वॉर्निंग दिली आहे जरूर. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 38 या आकड्यावर. 38. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. एका बाजूला लालबाग आहे, दुसऱ्या बाजूला काळा चौकी आहे. श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. मग याचा पुढचा बॉल यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील मंदार गुरव करतायत. नॉट आउट.
यावेळेला आता मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ॲड होताना पाहायला मिळतायत. ज्यावेळेला देखील आता मात्र पंचांचा इशारा येईल का? डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगते होते. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय अमेय बिरमोळच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं तर आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती झाल्या टीम श्रीजय 11 लालबाग या संघाच्या. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका. या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. यावेळेला मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना श्याम सोलंकी आत्ताच चूक करणार नाहीये. झेल त्यांनी पकडले आणि पहिली विकेट आली आहे. किरण माघारी परतलेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 41 या आकड्यावर. अनिकेत चव्हाण अंड्या गोलंदाजीसाठी आलेत. अनिकेतचा पहिलाच बॉल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग ऑफ मधून. ओंकार आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 42 या आकड्यावर. नवीन बॅटर आहेत रोहित माने. रोहित माने बॉल बघा काय टाकलाय अनिकेतने. निर्धाव चेंडूची सांगत होते. ही ओळख आहे या गोलंदाजाची. पण सातत्याने जर आपण पाहिलं तर या मैदानामध्ये चांगला खेळ करत आलाय अनिकेत चव्हाण. याच मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर आणखीन एक बॉल यावेळेला चांगला हाताळला अनिकेतने. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. एकच धाव मिळेल. बाईकच्या स्वरूपातली एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 43 या आकड्यावर. हो, हो. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळालाय. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेला एकच धाव मिळेल.
हो, रोहितसाठी पुढचा बॉल, आणखीन एक बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेत चव्हाण यांच्याकडून. पहा, सिद्धेश भोसले यांनी सांगितलं, "तुला गोलंदाजी करायची या मॅचमध्ये" आणि अनिकेत मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. पहा काय गोलंदाजी केली अनिकेत चव्हाण यांनी. मॅचमध्ये कमबॅक करून दिले अभ्युदयनगरचा राजा काळचौकी या संघाला. कारण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात अनिकेत यांनी. जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 11च्या सरासरीने 44 धावा. 44 ऑन अ बोर्ड. कुशल कोरडे षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी 11च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती झाले टीम श्रीजय 11 लालबाग. विशारद पगारे फलंदाजी करतोय चांगल्या फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅटर आहे विशारद पगारे. चांगला बॉल कुशल कोरड्याचा पहिलाच बॉल बरोबर हाताळलाय. वन फॉर दी ओव्हर, वन बाउन्स पंच घोषित करतायत. मागील रविवारी याच मैदानामध्ये विशारद पगार याने बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावलाय कैलासवासी दर्शन मसूरकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये. तोच बॅटर फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात खूप साऱ्या. 11 बॉल मध्ये वैयक्तिक 23 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात या मॅच मध्ये. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्याचा. एक धाव पूर्ण जरूर केली. पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना मात्र पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय. चांगलं कलेक्शन मन्नाड गुरवने केलं आणि धावबाच्या स्वरूपात दाखवला तंबूचा रस्ता. विशारद पगारेला महत्वपूर्ण विकेट आली आहे. विश्व आउट. नवीन फलंदाज आलेत सौरभ बांद्रे फलंदाजीसाठी. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. कुशल कोरडेचं महत्वपूर्ण षटक संपूर्ण मॅच मधील ठरू शकतं. सौरभसाठी चांगला बॉल उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय कुशल कोरडे. आणि आणखीन एक बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. कुशल कोरडे षटक क्रमांक 5 हाताळत असताना पर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत. एकच धाव खर्च केली आहे. कुशलचा पुढचा बॉल यावेळेला पंचांनी बरोबर आपले हात बाहेर काढलेत. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. कारण ऑलरेडी वॉर्निंग दिली होती गोलंदाजाला. येस, इट्स नो बॉल. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाज कुशल कोरडेने. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलला पाठवलंय गोशंकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 47 या आकड्यावर. 47 ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातील.
पहिल्या डावातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळलाय सौरभ पांढरेने. बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार शेवटच्या बॉलवर. षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना, तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 53 या आकड्यावर, म्हणजेच 30 बॉल, आणि या 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असणार आहे टीम अभ्युदयनगरचा राजा काळचौकी. नेक्स्ट मॅच असणार आहे पहिल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ. येस. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे आणि आता आपण पाहणार आहोत दिनांक 18 जुलै ते 22 जुलै एसपी बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2024. प्रथम पारितोषिक असणार आहे या स्पर्धेचं रोख रक्कम 1 लाख. द्वितीय पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 50,000. तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं 25,000 व चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेचं 25,000 आणि पाचवं पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये रोख रक्कम 20,000. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल असेल आणि बेस्ट बॅटर साठी बॅट आणि त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर साठी शूज असणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर फायनल डेला म्हणजेच ओपन लॉट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच खुल्या गटातील देखील संघ आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. भारतातील विविध ठिकाणाहून हे सर्वच खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पालघर येथे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सफाळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 झालेत, म्हणजे 30 बॉल आणि या 30 बॉलमध्ये 54 धावांची गरज असणार आहे. 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर अनिकेत चव्हाण आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मंदार गुरव. गोलंदाजीसाठी लालबाग एक्सप्रेस रोहित माने. 30 बॉल 30 बॉलमध्ये 54 धावांची गरज.
मोठमोठ्या स्पर्धा आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि रोहित माने पहिला बॉल. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहित धावतोय, पळतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. विक्रांत जाधव यांनी प्रयत्न देखील केला. कारण महत्त्वपूर्ण विकेट आहे अनिकेत चव्हाणची. ती आपल्याला पटवायची आहे. त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील जरूर केला होता. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. मॅचचं समीकरण बदलतंय. 29 बॉल आणि 29 बॉलमध्ये 53 धावांची गरज असणार आहे. सामना जिंकण्यासाठी टीम अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. एक ताकदवर संघ मंदार गुरव आहेत, अनिकेत चव्हाण आहेत, प्रथमेश मयेकरच्या नेतृत्वाखाली संघ मैदानामध्ये उतरलाय. ताकदवर संघ यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीजय 11 लालबाग. रोहित माने लालबाग एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आलाय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. ओहो! प्रचंड वेग, वेगवान तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळतेय आणि निर्धाव बॉल येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. रफ्तार का राजा लालबाग एक्सप्रेस, रोहित माने प्रभावित करणारी गोलंदाजी सातत्याने करत आला आपल्या संघासाठी. विक्रांत जाधव आपण पाहिलं तर या खेळाडूला आणि विशारद पगारेला घेऊन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना पाहायला मिळालेत विक्रांत. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि डॉट बॉल पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते. 54 धावा लक्ष्य छोटा आहे. पण गोलंदाजीसाठी आपण पाहतोय लालबाग एक्सप्रेस रोहित माने गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली आहे. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट मंदार गुरवच्या पडून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. कारण आपण पाहिलं तर समोर मंदार नावाचं वादळ आहे. रोहित लालबाग एक्सप्रेस जरी असला, तरी काळचौकीचा बंड्या म्हणजेच मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. त्यामुळे काही होऊ शकतं. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. चांगला बॉल आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पाण्याच्या डबक्यात बॉल अडलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर. मंदार गुरव इन्फॉर्म बॅटर आहे. नरे पार्क मैदान. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर विक्रोळी, कन्नमोर नगर या मैदानामध्ये देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मंदार गुरवच्या माध्यमातून. हो, हो. यावेळेला मोठा फटका अनिकेतच्या माध्यमातून खेळलाय जरूर. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल त्याच्याकडून सुटलाय. अगदी सोप्पा झेल. मोळे मोळे पाहायला मिळाला. अगदी सोप्पा झेल. फक्त झेल पकडायचा होता. प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकाने. बॉलच्या खाली तो जरूर आला. अगदी शेवटच्या क्षणाला बरोबर झेल निसटला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय. बॉलच्या खाली देखील आला. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. ॲक्शन रिप्ले पहा. स्लो मोशन. बरोबर हातामधून झेल निसटलाय. ज्याप्रमाणे आपण अंघोळ करत असतो ना सकाळी, साबण आपल्या हातामधून निसटतो ना, त्याचप्रमाणे बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटलाय. कारण पाऊस आहे. पावसामध्ये बरोबर अंदाज घेऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल, गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजी करावी लागेल, धावा अडवाव्या लागतील, षटकार अडवावे लागतील, चौकार अडवावे लागतील, रोखाव्या लागतील आपल्याला या धावा. अशा चुका महागात पडू शकतात. अनिकेत चव्हाणचा महत्त्वपूर्ण झेल सुटलाय. त्यामुळे मॅचचं गणित देखील बदललंय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 10 या आकड्यावर मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं ना, तर उर्वरित 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता 44 धावांची गरज आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. येस थोडं स्पीडअप या विनंती असणार आहे टीम श्रीजय 11 लालबाग आणि अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. कारण खूप सारे सामने आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये एकूण टोटल जर आपण पाहिलं तर 13 सामने कंप्लीट करायचे आहेत. साखळी पद्धतीने हे सर्व सामने खेळवले जातात. विशेष संकल्पना आणली गेली अमितजी महाडेश्वर आणि त्याचप्रमाणे नितीनदादा वंजारे यांनी. कारण या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमच ही स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाते. हे विशेष आकर्षण आणि विशेष बाब म्हणजे प्रोलिंग स्पोर्ट्स विपुलदादा पंडुलकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. लाईव्ह कव्हरेज त्यांची देखील संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. म्हणजे समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये
सचिन आणि कॅमेरामॅन म्हणून जर आपण पाहिलं तर विशाल खूप सारं चांगलं योगदान त्यांचं देखील लागलंय. तुमचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. किरण गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल समोर स्ट्राईक ऑफ ग्राउंड फटका खेळलाय. बरोबर लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सौरभच्या डोक्यावरून बॉल फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार पहिल्याच बॉलवर. मंदार गुरव ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर समोर अगदी सरळ रेषेमध्ये बॉलनं फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मंदारच्या बॅटमधून धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. यावेळेला लो फुल टॉस दिशा दिली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल उडवलाय आणि हा बॉल देखील फरार, फरार, फरार. येतोय षटकार मंदार गुरवच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले पहा. फक्त दिशा दिली. लो फुल टॉस बॉल कव्हर्सच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिला. मंदार गुरवणे धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. 20 ऑन अ बोर्ड 54 धावांचा पाठलाग संघ करतोय. 20 धावा धावफलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज असणार आहे. 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात किरणने. मंदार गुरव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः घोंगावलंय. कारण 6 बॉलमध्ये वैयक्तिक 17 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉलला घोषांकी क्षेत्रामध्ये पाठवलं एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 21. यावेळेला उडवलाय हा बॉल स्वतः किरण बॉलच्या खाली जातात. येस झेल पकडला विक्रांत जाधवने या आधीच्या बॉलवर बॉलची कीस घेतली होती. बॉलला चुंबन दिलं आणि त्यानंतरच्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर मंदार गुरवची महत्वपूर्ण विकेट आली आहे. मास्टरमाइंड कर्णधार विक्रांत जाधव त्यांच्या मागे आहे. तोपर्यंत काय होऊ शकतं? श्रीजय इलेव्हन लालबाग असंख्य त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी महत्वपूर्ण विकेट आली आहे. मंदार गुरव माघारी परतले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः जर आपण पाहिलं तर बॉलच्या खाली. येस, विक्रांतने सांगितलंय प्रेक्षकांना, मी आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. हे दाखवून दिलंय गोलंदाजाने. किरणने देखील महत्वपूर्ण विकेट आली आहे. मंदार गुरव माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः सिद्धेश भोसले. संघाचा कर्णधार म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची देखील वर्णी लागली. अविनाजी मिठबावकर यांच्या संघाचे संघमालक. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीजय इलेव्हन लालबाग. अमितजी महाडेश्वर आणि नितीन दादा वंजारे. विशेष संकल्पना. एक आगळी वेगळी संकल्पना आणली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सिद्धेश भोसले पहिलाच बॉल खेळत असताना बरोबर हाताळलाय किरणने बॉल. बरोबर नाकाच्या समोरून घासून गेलाय बॉल यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षक विक्रांत जाधवच्या हातामध्ये. निर्धाव बॉल 21 धावा धावफलकावरती झाल्यात. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी संघ 54 धावांचा पाठलाग. आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती झाल्यात. 11 धावा किरणने खर्च केल्यात या षटकामध्ये. पुढचा बॉल यावेळेला पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 या आकड्यावर. सिद्धेश यांच्यासाठी पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 11च्या सरासरीने. 22 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. टीम अभ्युदयनगरचा राजा काय चौकी. 22 ऑन अ बोर्ड. मास्टरमाइंड विक्रांत जाधव विचार करतायत. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये आता 32 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी अमितजी. काही होऊ शकतं सामन्यामध्ये.
कारण जी महाडेश्वर यांचा संघ या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाला आणि पुढील फेरीमध्ये दाखल देखील झाले. जगदीश जाधवने वैयक्तिक त्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 32 धावा ठोकल्या आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावले तो जगदीश जाधव. या सामन्यामध्ये पाहायचंय. अनिकेत चव्हाणला जीवदान मिळालंय. गोलंदाजीसाठी लालबाग एक्सप्रेस पुन्हा एकदा रोहित माने. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, रोहित माने, लालबाग एक्सप्रेस पहा गोलंदाजी करतायत आणि पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 23 या आकड्यावर. महत्वपूर्ण मॅच, निर्णायक षटक ठरू शकते या संपूर्ण मॅच मधील, कारण 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. रोहित माने, लालबाग एक्सप्रेस. हो, यावेळेला देखील प्रचंड वेग. पंचांनी आपले दोन्ही हात बरोबर समांतर दिशेमध्ये बाहेर काढले आहेत. वाईड बॉल आणि वाईड +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. आमचे मित्र स्लीपर बिल्ड तेजाची गाडी आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहित आहेत आणि बॉल पर्यंत पोहोचतायत जरूर आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. चला स्पीडअप घ्या विनंती असणार आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 26 या आकड्यावर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय जरूर. बॅटच्या टोण्याला बॉल लागलाय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सौरभ बांद्रे बॉल पर्यंत पोहोचले जरूर. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 या आकड्यावर. 27 ऑन अ बोर्ड. 54 धावांचा पाठलाग. अनिकेत चव्हाणची महत्वपूर्ण विकेट आपण पाहिलं तर मिळाली असती, पण क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि अनिकेतला जीवदान मिळालंय. आणि तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये सिद्धेश भोसले. 27 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 28 या आकड्यावर. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लालबाग एक्सप्रेस रोहित माने प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. शेवटचं जर आपण पाहिलं तर अजूनही एक बॉल बाकी आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 28. एक गडी बाद. टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी अनिकेत चव्हाण वैयक्तिक 5 बॉल मध्ये 4 धावांवरती फलंदाजी करतोय. त्याला साथ देतो नवीन बॅटर सिद्धेश भोसले. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. रिमझिम पाऊस, या पावसाचा आनंद घेत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण अनिकेत चव्हाण अंड्याच्या पडून बॉल चालला आउट ऑफ द पार्क. लांब 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 लचक
षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 34 या आकड्यावर. 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल बरोबर अंदाज घेतला आणि या बॉलला पाठवलं स्ट्रेट डाउन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे. अनिकेत चव्हाणने षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये आता 20 धावा करायचे आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्र दर्शवली जात आहेत. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अथर्व खिल्लारे. या गोलंदाजाने देखील मागील रविवारी कैलासवासी दर्शन मसूरकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावलाय. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. अथर्व खिल्लारे 12 बॉल मध्ये 20 धावा रोखायच्यात आपल्या संघासाठी. कर्णधार विक्रांत जाधव यांच्या तालमीत तयार झालेले हे सर्वच युवा उदयोन्मुख खेळाडू आपण पाहतोय. मग अथर्व किल्लारे असतील, मग जर आपण पाहिलं तर यज्ञेश तुळसकर असतील, रोहित माने असतील, विशारद पगारे असतील, अनिकेत वर्मा हे नाव देखील आवर्जून घ्यावं लागेल टीम श्रीजय 11 लालबाग या संघासाठी. सातत्याने हे सर्वच खेळाडू. अथर्व किल्लारे षटक क्रमांक आपण पाहतोय 4 हाताळत असताना 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. पहिलाच बॉल मोठा फटका खेळलाय सिद्धेशने. आता चूक होईल का? अडवलाय बॉल. अडवलाय या ठिकाणी हा बॉल. आणि ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळालाय. पाहिलं जाईल, पडताळलं जाईल पंचांच्या माध्यमातून. कारण पंचांचा निर्णय अंतिम असेल. चांगला बॉल अडवला त्या ठिकाणी. अथर्वचा पुढचा बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. या बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 37 या आकड्यावर. सर्वचा पुढचा बॉल पाठवलाय या बॉलला सिद्धेश भोसले यांनी. पत्र्यावर आर-पार येतोय षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 43 या आकड्यावर. बरोबर अंदाज घेतला सिद्धेशांनी बॉलचा आणि बॉलला अक्षरशः फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी 43 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेला चांगला बॉल आहे. विक्रांतने सांगितलंय, याच टप्प्यावर तुला गोलंदाजी करायची आणि अथर्वने ते काम करून दाखवलं या बॉलवर. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 43 ऑन अ बोर्ड. बरोबर बॉल हाताळलाय.
यावेळेला चांगला बॉल यष्टीरक्षक आपण पाहतोय त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव जरूर मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 44 या आकड्यावर. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. हो, हो. आणखीन एक बॉल पहा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अथर्व खिल्लारे कमबॅक करून दाखवलंय आपल्या संघाला. षटकार जरूर आला होता या षटकामध्ये सिद्धेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र अथर्व खिल्लारेने चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून दिलंय. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती झाल्या. ते शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? शेवटचे 6 बॉल शिल्लक, 10 धावांची गरज. विक्रांत जाधव मास्टरमाइंड कर्णधार विचार करतील. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करायचंय? येस. 6 बॉलमध्ये 10 धावा. अगदी आम्हाला देखील वाटतंय, की रोहन गोलंदाजीसाठी येईल. आणि डावखुरा गोलंदाज आहे आणि त्यालाच आमंत्रित केलं जातंय. रोहन गोलंदाजीसाठी येतोय. डावऱ्या 6 मध्ये आता 10 करायचे आहेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू, 10 धावांची गरज. काही होऊ शकतं या मॅचमध्ये कारण समोर जर आपण पाहिलं तर अनिकेत चव्हाण उभा आहे आणि त्याचा झेल रोहनने सोडला होता या मॅचमध्ये. तोच आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चव्हाण त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाला. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. आता मात्र संपूर्ण जबाबदारी रोहनच्या खांद्यावर आहे. माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये बसून रोहन चव्हाण देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. रोहन आलाय गोलंदाजीसाठी. काही होऊ शकतं मॅचमध्ये. सौरभ मांद्रे त्यांचं देखील लक्ष आहे मॅचवर. पण 6 बॉलमध्ये 10 धावा रोखायच्यात आपल्या संघासाठी. फलंदाजीसाठी आपण पाहतोय अनिकेत चव्हाण. त्याचा झेल सोडला होता रोहनने. तोच अनिकेत उभा आहे समोर स्ट्रायकिंग एंडला रोहनच्या विरुद्ध. पहिलाच बॉल फिरवलाय. बरोबर फिरवलाय रोहनने. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. रन मिळेल 1. मॅचचं समीकरण बदललंय. 5 बॉल आणि या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पहिला बॉल चांगला हाताळला रोहन यांनी. पहिल्या बॉलवरती 1 धाव जरूर आली आहे. 45 धावा धावफलकावरती झाल्यात. 5 मध्ये आता 9 करायचे आहेत. काही होऊ शकते मॅचमध्ये. सिद्धेश भोसले नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. अनिकेत चव्हाण स्ट्रायकिंग एंडला. टीम अभ्युदयनगरचा राजा काळचौके संघाकडून फलंदाजी करत असताना 5 बॉल 9 धावा. पुढचा बॉल वळवलाय. चेंडूला वळण दिलंय रोहनने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असणार आहे. 4 बॉल आणि 9 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. अनिकेत समान स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. अनिकेत येस, येस, नो, नोचा कॉल. अनिकेत वर्मा पाण्याच्या डुबक्यात गेले जरूर. थ्रो केलाय. थ्रो चुकीच्या दिशेने केलाय आणि पहा या ठिकाणी 2 धावा पूर्ण देखील केल्यात. थ्रो चुकला आणि विकेट देखील मुकला. 2 धावा पूर्ण देखील केल्यात. 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 47. शेवटचे 3 बॉल आणि या 3 बॉलमध्ये 7 धावांची गरज. अनिकेत वर्मा नाराज आहेत. कारण 3 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. ज्या विकेटची गरज होती त्या एंडला थ्रो जरूर केला होता अनिकेत वर्मा यांनी. कारण अनिकेत चव्हाण यांचं महत्त्वपूर्ण विकेट पटकवायचं त्यांना देखील ठाऊक आहे. म्हणूनच की काय स्ट्रायकिंग एंडला बरोबर थ्रो केला होता अनिकेत चव्हाण यांनी. पैसा वसूल मॅच आहे. कारण 3 बॉलमध्ये अजूनही मॅच ऑन आहे. 7 धावा करायच्या जिंकण्यासाठी. अनिकेत चव्हाण हो, हो. चांगला बॉल रोहन यांनी हाताळलाय पुन्हा एकदा. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. किरण आले पोहोचलेत पर्यंत. दुसरी धाव घेतील का अनिकेत? धावतोय, पळतोय चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण देखील केलेत.
हा काय रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धेश भोसले आज धावतोय, पळतोय. त्याला देखील ठाऊक आहे मी कर्णधार या संघाचा. मला धावणं, पळणं, संघर्ष करणं, प्रयत्न करणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे आपल्या संघासाठी आणि म्हणूनच काय दोन्ही फलंदाज आज मात्र चित्याच्या चपळाईने धावतायत. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची. 49 शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. लास्ट 2 बॉल 5 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज. काय सामना रंगतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. रोहन गोलंदाजीसाठी आले. त्याच्या समोर आपण पाहतोय अनिकेत चव्हाण आणि सिद्धेश भोसले आहेत. सिद्धेशने कानमंत्र दिला अनिकेतला. शेवटच्या 2 बॉलमध्ये फक्त 5 धावा आपल्या संघाला करायचे आहेत. काय होऊ शकतं या मॅचमध्ये? काय येऊ शकतं? कोणत्याही क्षणी मॅचचं समीकरण बदलू शकतं. आणि हा कारनामा मागील रविवारी अमित महाडेश्वर यांनी याच मैदानामध्ये केलाय देखील. एका बॉलमध्ये 3 धावांची गरज असताना चौकार ठोकला होता. यावेळेला चांगला फटका खेळलाय अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवलाय. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? आता चूक होणार नाहीये. सिद्धेश भोसले माघारी परतलेत. शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज आहे. हा कारनामा अमित महाडेश्वर यांनी केला याच मैदानामध्ये मागील रविवारी कैलासवासी दर्शन मसूरकर चषक 2024 च्या स्पर्धेमध्ये. आज हा कारनामा अनिकेत चव्हाण करेल का? शेवटचा बॉल आणि 4 धावांची गरज. स्वतः जर आपण पाहिलं तर 40 वर्षावरील हा खेळाडू अमित महाडेश्वर या मैदानामध्ये कारनामा केलाय. कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि यंग टॅलेंटेड खेळाडूंना देखील लाजवेल अशी बाब अमित महाडेश्वर यांनी करून दाखवली या मैदानामध्ये. शेवटचा बॉल आहे आणि 4 धावांची गरज आहे. अनिकेत चव्हाण आज हा कारनामा करून दाखवतील का आपल्या संघासाठी? सर्वच प्रेक्षक आपल्या जागेवरून उठून उभे राहून या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण शेवटचा बॉल आहे 4 धावांची गरज. नेल बिटिंग मॅच. अगदी काही प्रेक्षकांनी आपली बोटं दातामध्ये घातली आहेत देखील. शेवटचा बॉल आणि 4 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल आहे. उडवलाय. अनिकेत आहे. चूक होणार नाहीये. मागील रविवारी देखील हा कारनामा जागेवर त्याच नावाने करून दाखवलाय. अनिकेत वर्मा ठरतोय या मॅचचा हिरो. या मॅचचा हिरो महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस. वाढदिवसा दिवशी त्याच्या अंगावरती महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी अनिकेत वर्माने परिधान केली आहे. हातामध्ये झेल पकडलाय. झेल नाही पकडलाय तर मॅच पकडली आहे. अनिकेत वर्मा हिरो. लाजवाब पाच सुखोई कॅच. अनिकेत वर्मा वर कॅच. बरोबर हातामध्ये डाव्या हातामध्ये झेल पकडलाय. पहा संघ खेळाडूंनी देखील टाळ्या वाजवल्यात अभ्युदयनगरचा राजा संघातील खेळाडूंनी. कारण हा झेल महत्वाचा होता. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर एका हातामध्ये झेल पकडला निकेत वर्मा यांनी. मागील रविवारी देखील तो कारनामा केला. ॲक्शन रिप्ले येस मी आहे. श्रीजय 11 संघासाठी धावून येणार, संघर्ष करणार, प्रयत्न करणार हे दाखवून दिले अनिकेत वर्मा यांनी मॅचमध्ये. व्हॉट अ कॅच. नंबर 7 महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी त्याच्या अंगावरती. आणि आज मात्र आपण पाहतोय महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसा दिवशी महेंद्रसिंग धोनी यांना गिफ्ट दिले अनिकेत वर्मा यांनी झेल पकडून. टीम श्रीजय 11 लाल टीम अहमदनगरचा राजा. चला टॉससाठी या. रोहित माने साठी यायचंय आणि विनंती असणार आहे दिलेश देवरुखकर आपण देखील टॉससाठी या. येस थँक यू. येस, या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ज्या खेळाडूने वैयक्तिक 12 बॉल मध्ये 24 धावा ठोकल्या आहेत. लालबागचा युवा टॅलेंटेड खेळाडू विशारद पगारे ठरतायत मॅन ऑफ द मॅच.
विशारद पगारे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 12 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 24 धावा बनवल्या विशू पगारेने आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय विशारद पगारे. तर विशारद पगारे ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि कर्णधार विनंती असणारे टॉससाठी या. दिलेश देवरुखकर आणि रोहित माने. श्रीजय 11 लालबाग विरुद्ध अयान स्टार्स लालबाग. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. रोहित माने आणि त्यांच्या विरुद्ध दिलेश देवरुखकर. दिलीप साखरकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच एक महत्वपूर्ण सामना टीम अयान स्टार्स लालबाग त्यांच्या विरुद्ध असणार आहेत श्रीजय 11 लालबाग. टॉस केला जातोय दिलीपजी साखरकर यांच्या शुभ हस्ते. निलेश देवरुखकर टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. ऑन दी स्पॉट निर्णय कळवायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे त्या प्रत्येक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि या सामना 4 षटकांचा असेल. रोहित माने सामना 4 षटकांचा असेल. येस. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम अयान स्टार्स लालबाग. थँक यू सो मच दिलेश देवरुखकर. येस मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय विशारद पगारे. पण आज मात्र विशूने सांगितलं माझा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे अनिकेत वर्मा यांना देण्यात येईल. ही खेळाडूवृत्ती विशूने देखील दाखवली आहे आणि होडगेस या ब्रँडची टी शर्ट या ठिकाणी दिली जाते. विशारद पगारेने वैयक्तिक 12 बॉलमध्ये 24 धावा ठोकल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशारद पगारे यांना दिला जातोय. पण विशू यांनी सांगितलं माझा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मात्र आज अनिकेत वर्मा यांना प्रदान केला जाईल. अनिकेत विशारद फुलातून कॅच ला जवाब झेल पकडलाय अनिकेत वर्मा यांनी. आणि अनिकेत 2 मिनिटं अनिकेत. आज जर आपण पाहिलं तर मागील रविवारी देखील त्याच ठिकाणी तुम्ही एका हातामध्ये झेल पकडला. या रविवारी देखील त्याच ठिकाणी तुम्ही एका हातामध्ये झेल पकडला. आज जर आपण पाहिलं तर मास्टरमाइंड कर्णधार भारताचा महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस. तुमच्या अंगावरती देखील ती जर्सी आम्हाला पाहायला मिळते आणि प्रेक्षक देखील खुश झालेत तो झेल पकडून. काय म्हणाले या झेलविषयी? काय मला तर चांगलं वाटतंय, की मी कॅच पकडली आणि आमची टीम जिंकली आहे आणि कंपल्सरी आम्हाला जिंकायची होती ही मॅच. आणि आज माझ्या सरांचा वाढदिवस आहे, माझ्या महेंद्रसिंग धोनी. त्याचा मी फेव्हरेट फिल्डर आहे बाबा. येस. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? अमितजी महाडेश्वर आणि नितीनदादा वंजारे यांनी एक आगळीवेगळी संकल्पना लीग स्टेज पद्धतीने हे सामने खेळतात. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? अमितनी तर चांगलाच केलं आयोजन इकडे आणि लीग मॅच पहिल्यांदा होते. ते पण इंटर इंटर शिवडीमध्ये खेळताना भेटतंय. बरं चांगला वाटतंय खेळायला. आम्ही पुढे जिंकू अजून ही मॅच. येस. पुढील मॅचसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हे होते अनिकेत वर्मा ज्यांनी मात्र एका बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना लेफ्ट हँडेड मध्ये एक हातामध्ये झेल पकडला आणि मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार पटकावला. नेक्स्ट मॅच असणार आहे टीम श्रीजय 11 लालबाग त्यांच्या विरुद्ध अयान स्टार्स लालबाग. टीम अयान स्टार्स लालबाग या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून हा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसात. दिनांक 20 व 21 जुलै 2023